नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक युट्यूब चॅनल. राजमाता जिजाऊ भारतीय इतिहासातील एक असं व्यक्तिमत्व, एक अशी कन्या, एक अशी पत्नी, एक अशी आई, एक अशी राजमाता ज्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, संकटे आली, पण त्या डगमगल्या नाहीत. पुन्हा नव्याने ते उभ्या राहिल्या. स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या पुत्राच्या पाठीशी उभ्या राहिल्या. स्वराज्य टिकवलं आणि भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एक आदर्श घालून दिला. राजमाता जिजाऊंच्या आयुष्यात एकदा एक भयंकर घटना घडली. या घटनेमुळे त्या खूप दुःखी झाल्या, पण त्या दुःखात रडत न बसता त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं आणि सत्यात उतरवलं. ही तेव्हाची घटना आहे जेव्हा जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव आणि शहाजीराजे भोसले निजामशहाच्या दरबारातील सरदार होते. एके दिवशी निजामशहाचा दरबार बरखास्त झाला. सर्व सरदार घरोघर जाण्याकरता बाहेर पडू लागले. जो तो घाई गर्दीने निघाला. बाहेर या सरदारांची वाहने घेऊन त्यांचे नौकर, स्वार शिपायांची पथके उभी होती. कोणाचे घोडे, कोणाचे हत्ती आणि कोणाच्या पालख्या. राजवाड्याबाहेर पडत असलेल्या अमीर उमरावांचे हे नौकर लोक आपापल्या धन्याला लवकरात लवकर घेऊन जाण्याकरता स्पर्धा व गर्दी करू लागली. त्या गर्दीत सरदार मंडळींचे झेंडे फडकत होते. गर्दी होऊ न देता वाट मोकळी करण्याचा प्रयत्न दरबारचे भालदार करू लागले. काही सरदार वाहनात बसून मार्गी लागले. लखुजीराजे जाधवराव असे त्वरेने मार्गस्थ झाले होते. मागे गर्दी गोंधळ चालूच होता. एवढ्यात भयंकर आरोळ्या, किंकाळ्या उठल्या. शेकडो डोळे दचकून तिकडे वळले आणि पाहतात तो सरदार खंड्यागळ्यांचा धिप्पाड हत्ती सोंड सपासप फिरवीत, मस्तक जोरजोराने हलवीत आणि चित्कार करीत गर्दीवर तुटून पडला होता. दिसेल त्याला सोंडेने उचलून तो आदळीत होता. त्याच्या पायाखाली मस्तकांचा आणि बरगड्यांचा चुराडा होत होता. लोक भयंकर किंकाळ्या फोडीत पळत होते. कित्येक मरत होते. हत्ती सोंड उंचावून बेफाम धावत सुटला होता. क्षणात एकच धावाधाव कालवा झाला. इंदापूरच्या खंडागळ्यांचा हत्ती बिथरला. हत्तीवरती माहूत होता. गंडस्थळावर तो खचाखच अंकुश घालून हत्तीला आवरण्याचा प्रयत्न करीत होता, पण तो बिथरलेला गजराज लोकांना तुडवीत, चित्कार करीत धावतच होता. त्याने अवतार असा काही भीषण धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाला छातीच होईना. परंतु एखाद्या कळपातल्या हत्तीने गर्जना केली असता दुसऱ्या कळपातल्या हत्तीला ज्याप्रमाणे ती सहन होत नाही, त्याप्रमाणे खंडागळ्यांच्या हत्तीचा तो पिसाट पराक्रम हत्ती इतकाच एका शूर बहादराला सहन झाला नाही. त्याचे नाव दत्ताजीराव जाधव. जिजाऊचा हा भाऊ, लखुजीराव जाधवांचा पुत्र, शहाजी राजांचा मेहुणा. दत्ताजीने आपल्या घोडेस्वारांना हुकूम सोडला की भालेवरच्या चालवून या पिसाळलेल्या हत्तीला आवरा. लगेच स्वारांनी व दत्ताजीने स्वतः हत्तीवर चाल केली. पण तो हत्ती म्हणजे प्रलय काळाचा मेघ भासत होता. जखमा होत असूनही तो जास्त धुमाकूळ घालीत होता. त्याने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून सोंडेने ओढून दणादान भुईवर आदळले आणि पायाखाली चिरडून मारले. दत्ताजींचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले. मरण चुकविण्यासाठी ते पळत सुटले. हा पराभव दत्ताजीला झोंबला. दत्ताजी हत्तीहूनही जास्त भडकला. तो सिंहाप्रमाणे दृष्टी रोखून थेट हत्तीवर धावून गेला. एवढ्यात शहाजी राजांचा चुलत भाऊ म्हणजेच विठोजी राजांचा मुलगा संभाजीराजे भोसले हा मोठ्याने ओरडून दत्ताजीला म्हणाला, राजे, हत्तीस मारणे गरज नाही, हत्तीस मारणे गरज नाही. आणि संभाजीराजे व खेळूजी राजे हे भोसले बंधू हत्तीच्या रक्षणासाठी धावले. खंडागळी आपल्या हत्तीला जाधवरावांच्या हल्ल्यातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. हत्ती जखमांनी रक्तबंबाळ होऊन शेंद्राच्या डोंगरासारखा दिसत होता. तो आपले मस्तक जोरजोराने हलवीत धावत होता. भोसले व खंडागळे हत्तीला दत्ताजीच्या हातून वाचविण्यासाठी धावले, पण तेवढ्या दत्ताजीने हत्तीवर घाव घालण्यास सुरुवात केलीच. हत्तीला मारू नका, मारण्याची गरज नाही असे ओरडून संभाजीराजे म्हणत होते व हत्तीवरचे घाव अडवित होते. पण दत्ताजी चिडून इतका बेफाम झाला होता की त्याने काही न ऐकता सपकन वार घालून हत्तीची सोंडच साफ छाटली. त्याच्या तोंडून रक्ताचा धबधबा पडू लागला. हत्तीचे सामर्थ्य आणि वैभव संपले. तो चीची करू लागला, पण एवढ्यावरच संपले नाही. हत्तीला पुरते गहाळ करून दत्ताजीने एकदम संभाजी राजावरच हल्ला चढविला. त्याची तलवार सपासप फिरू लागली आणि मग दोघात खडाजंगीची लढाई सुरू झाली. खडाखड घाव पडू लागले. दत्ताजीची आणि संभाजीची झटापट पाहून दोघांच्या बाजूची मंडळी हत्यारे घेऊन थावली. एकच झुंबड उसळली आणि दोन्ही पक्षात अटीतटीची झुंज सुरू झाली. आपल्या चुलत भावावर आपला मेहुणा तुटून पडलेला पाहून खुद्द शहाजी राजांना संताप आला.
आपल्या व जाधवरावांच्या संबंधाकडे दुर्लक्ष करून शहाजीराजे संभाजीराजांच्या मदतीस धावले. दत्ताजी ढाल तलवारीने लढत होता. तो इतक्या विलक्षण आवेशाने तलवार फिरवित होता की जणू आपल्या भोवती त्याने तेजो वलयच बनविले होते. त्या आकस्मिक युद्धामध्ये सामील झालेल्या वीरांच्या गर्जनांनी दिशा बधीर झाल्या. अनेक मुंडकी जमिनीवर गडगडत लोळू लागली. रक्ताच्या सड्याने धुरळा दबला आणि उडाला. दत्ताजीराव जाधव उडाला. संभाजी भोसल्यांच्या हातून दत्ताजी ठार झाला. लखोजींचा मुलगा भोसल्यांच्या हातून मेला. राजे लखुजीराव जाधव आधीच पुढे निघून गेले होते. ते खूप दूरवर गेलेले होते. एवढ्यात वाऱ्याच्या वेगाने मुलाच्या वधाची ही बातमी त्यांच्याकडे दौडत आली आणि मग भयानक ज्वालामुखीच भडकला. ती बातमी ऐकून लखुजीराव संतापाने लाल लाल झाली. त्यांच्या अंगाची लाही लाही उडाली. त्यांच्या क्रोधाने सृष्टी शहारली. तसेच महागारी फिरले. संभाजी भोसल्याला ठार मारण्याकरता, सूड घेण्याकरता उघड उघड सुडाच्या गर्जना करीतच ते धावत सुटले आणि आलेच. गदारोळाप्रमाणे ते त्या धुमाकुळात घुसले. त्यांचे ते डोळे, भिवया, ओठ, दात अगदी बिथरले होते. लखुजींना समोरच लढताना दिसले ते शहाजीराजे भोसले, प्रत्यक्ष जावाई, लाडक्या लेकींचे सौभाग्य. पण संपली, तुटली नातीगोती. आता प्रीत संपली, माया संपली. लखुजींनी खाडकन शहाजीराजावर घाव घातला. घाव राजांच्या दंडावर बसला आणि जबर जखम होऊन शहाजीराजे भुईवर कोसळले. त्याच क्षणी ते बेशुद्ध झाले. म्हणूनच केवळ बचावले, नाहीतर त्यांचे मुंडकेच उडाले असते खास. लगेच लखुजीराजे संभाजीराजे भोसल्यावर धावले आणि तोही झुंजू लागला. काळजात धडकी भरवणारी युद्ध कडकडू लागले. जखमांची दोघांवरी जाळी झाली. तेवढ्यात लखुजीने एक जबरदस्त घाव संभाजीवर घातला. वर्मावरच तो घाव बसला. संभाजी ठार झाला. दत्ताजी जाधवराव आणि संभाजी भोसले निजामशहाच्या महालापुढे रक्तात पडले होते. शहाजीराजे जखमी होऊन बेशुद्ध पडले होते. इतर अनेक मेले होते. मुंडकी लोळत पडली होती. जाधवरावांची तलवार सुडाच्या रक्ताने नितळत होती आणि बादशाही महालावरच निजामशाही हिरवा झेंडा हसत हसत फडकत होता. एवढे भयंकर रणकंदन झाल्यावर मग हजरत जिल्हे इलाही निजामशहा बादशहा महालातून बाहेर आले. त्यांनी उभय पक्षांचे सांत्वन केले. त्यांना झगड्यापासून परावृत्त केले. जाधवराव मंडळी दत्ताजींचे आणि भोसले मंडळी संभाजींचे प्रेत घेऊन दुःख करीत तेथून स्वस्थानी गेली. काय म्हणायचे या प्रकाराला, कोणते नाव द्यायचे, एका तासापूर्वी कोणाला कल्पनाही नव्हती की येथे असा काहीतरी भयंकर प्रकार घडणार आहे. पण एका तासात वादळ उठले. मराठ्यांच्या तलवारी एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी एकाएकी उसळल्या. मराठ्यातील यादवींचे सामर्थ्य विधात्याहुनी मोठे होते का? होय, विधात्याने रोखलेल्या भाग्यरेखाही ही यादवी आपल्या पावलांनी सहज पुसून टाकीत होती. महाराष्ट्राच्या कुंडलीत अवचित घुसून शुभ्र ग्रहांची माती बडकवणारी ही अवदसा मराठ्यांची दानादान मराठ्यांच्याच हातून उडवीत होती. जाधवराव व भोसलेराव यांच्या ढाली तलवारी जिजाऊ शहाजींच्या लग्नयोगाने एकत्र आल्या. दोन कर्तृत्ववान मराठी मनगटे एकजीव झाली. अगदी सासरे जावयाच्या नात्याने एकजीव झाली. आता कदाचित काही भाग्यांचे सौभाग्यांचे घडेल अशी आशा आशावंतांच्या मनात उगवते न उगवते. तोच ते अवदसा घुसरीस मध्ये भाग्य राहिले, सौभाग्य राहिले, वैधव्य मात्र भळे आले. दत्ताजीराव जाधवांच्या आणि संभाजी भोसल्यांच्या बायकांचे कुंकू ढळे. रक्त गळून गेले होते. आता गळत होते केवळ आणि केवळ अश्रू. भोसले मंडळी संभाजी करिता दुःख करीत होती. जाधवराव मंडळी दत्ताजी करता शोक करीत होती. जिजाऊने कोणाकरता रडावे, भावासाठी की दिरासाठी? त्या रडत होत्या अवघ्या नादान महाराष्ट्रासाठी. या घटनेने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला. त्यांनी यावेळी निश्चय केला की आता आपण परक्यासाठी जगायचं नाही आणि मरायचंही नाही. आपलं राज्य निर्माण करायचं, रयतेच राज्य निर्माण करायचं, स्वराज्य निर्माण करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जाणता राजा त्यांनी घडवला. धन्य ती राजमाता आणि धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज. राजमाता जिजाऊ साहेबांना कोटी कोटी प्रणाम. आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.